27 गावांच्या एकजुटीच्या या संघर्ष समितीने सतत संघर्ष करून आम्हाला हक्काचं अधिकार असावेत, आमच्या भागाचा विकास व्हावा यासाठी सतत संघर्ष करत असलेली ही संघर्ष समिती आणि आज पुन्हा एकदा आपण सर्वांनी या एका चांगल्या विचारात सर्व पक्ष या समितीने हा जो कार्यक्रम आयोजित केलाय, या कार्यक्रमाचं मला वाटतं नेतृत्व आमचे खासदार तुमचे बाळामामा म्हात्रे, सर्व संघर्ष समितीचे मान्यवर, आपण सर्व या विभागातील नागरिक, जमलेल्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मामा विधानसभेत पहिलं पाठवण्याचं काम मला या 27 गावांनी केलंय आणि नुसतं नाही, वन साईड ठोकलं होतं, एक साईड. आणि पहिली सुरुवात खऱ्या अर्थाने या भागामधून मला झाली होती. त्यामुळं या सर्वच गावांच्या बरोबर माझं नातं हे जिव्हाळ्याचं नातं आहे आणि आजही ते तशाच प्रकारचं आहे. मला कधी कुठल्याही प्रसंगाला कोणीही बोलवलं तरी मी हजर असतो आणि हा प्रसंग तर तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मी ज्या वेळेला मामा होतो मग खरं म्हणजे माझी इच्छा अजून इथं 5 वर्ष जायची इच्छा नव्हती. मला सगळं मात्र मला इथून पाठवलं तर मुरबाडला आणि म्हणून हा दिवस तुमच्यावर आला. मी असते तर आलाच नसता. खरं म्हणजे त्या टायमाला जर विभाजन झालं नसतं तर हा प्रश्न आलाच नसता. आम्ही विकासाची झेप अशी घेतली होती, या 27 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही पाहिजे त्या पद्धतीने सुरुवात केली होती. एक एवढा विचार जुळला होता, कुठला पक्ष नाही, कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, फक्त विकास या नावाने आपण सगळ्यांनी सुरुवात केली. त्याला एक खूप चांगलं यश आलं. पण मतदारसंघ बदलला, आमची परिस्थिती खरोखर दयनीय होत चालली. मी मागच्या आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी काही गावांच्यात गेलो होतो, नेहमी जात असतो, काहीच बदल नाही. महापालिका याचा अर्थ असा असतो, ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा जिल्हा परिषद असेल, नंतर महापालिका होते, महापालिकेचा विकास हा चांगलं मॉडेल तयार व्हायला पाहिजे. पण इथं मॉडेल नाही, इथंशी आमच्या गावांचं सगळं मॉडेल बदलाचं काम चाललंय. आजूबाजूला सगळ्या बाजूने वेढलं गेलंय आणि गावाची परिस्थिती दयनीय होत चाललेली आहे. यासाठी केला, प्रत्येकाने आश्वासनं दिली आणि त्या आश्वासनामधून कोणी सांगितलं ही निवडणूक झाली का पुढच्या टायमाला आम्ही न्याय देऊ, एवढ्या वेळेला चांगलं मतदान करा, तुम्ही पण त्याच्यामध्ये सगळे सामील व्हायचे. प्रत्येकाने त्याचा तो फायदा घेतला आणि त्यामुळं पुन्हा एकदा ही संघर्ष समितीचे पदाधिकारी माझ्याकडे मामा आले. मी त्यांना शब्द दिला होता का मी कुठल्याही परिस्थितीमध्ये येईल आणि आपल्याला नक्कीच करेल. मी 2 दिवसापासून मुख्यमंत्र्यांच्या बरोबर संपर्कात होतो. माझी इच्छा अशी होती की संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना एकदा घेऊन जायचं मामा आणि चर्चा करून मग आपण लोकांच्या समोर जायचं. पण मला आज सकाळी त्यांनी बोलवलं. मी आज ते माझं पत्र तुमच्याकडे पाठवलेलं आहे, मी ते पत्र आज देऊन आलो आणि ते तातडीने बैठक आपली लावतील. ती बैठक लावल्यानंतर, कारण ते मुख्यमंत्री आपल्याला पूर्ण सहकार्य करायला तयार आहेत. एवढंच प्रश्न येईल आता की महापालिकेच्या निवडणुकीच्या वर बहिष्कार आता आपल्या हातात राहिला नाही, कारण आपली गावं आणि आजूबाजूचा परिसर हा खूप आलाय. काय होतं माहितीये का, आईबापाला पण वाटतं मुलाचं लग्न व्हावं, मुलीचं व्हावं, पण सध्या नवऱ्यानंच असं वाटायला लागलंय का आमचं लवकर लग्न व्हावं, तेच लागलेत लवकर निवडणुका व्हाव्यात. त्यामुळे थोडासा हा आपल्याला विचार करायला लागेल. पण माझी मामा तुम्ही पण मला वाटतंय आज उद्या परवा तरी अजून एक पत्र द्या तुमचं पण संघर्ष समितीचं. बैठक लगेच लावतात. मी सोमवारी त्याची तारीख पुन्हा घेतोय आणि बैठक फायनल करू आणि बैठकीमध्ये काही करून आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला आमची हक्काची नगरपालिका करा, आम्हाला दुसरं काही नको. आम्ही काही मागत काय, आम्हाला काय फार द्या, पण आमच्या गावाचं जे मनापासून विचार आहेत, आमच्या विचारधारा आहेत, त्या बदलण्याचा प्रयत्न कुठं होता कामा नये. चांगल्या विचारातून आम्हाला आमचं गाव पण जगू द्या
आणि चांगल्या विचारातून आमच्या भागाचा सुद्धा कायापालट होऊ द्या, हीच खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांच्याकडे मी सुद्धा मागणी केलेली आहे. माझी मनापासून तुमच्या बरोबर पाठिंबा देण्याची गरज नाही, बरोबरीने आहे. मी पाठिंबा देणारा मागच्या मागे निघून जातो, मी बरोबरीने तुमच्या आहे. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी संघर्ष कराल त्यामध्ये मी तुमच्या बरोबर आहे हा शब्द देतो. लवकरच खासदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण बैठक लावण्याचा एक निर्णय घेऊन निवडणुकीच्या अगोदर ही बैठक झाली पाहिजे असं मामा आपणही ताबडतोब एक पत्र द्यावं आणि त्यासाठी आपण एक संघर्षाचा एक चांगला मुद्दा घेतलाय, त्याला एक चांगली दिशा द्यावी अशी विनंती करतो. तुम्हा सगळ्यांना मनापासून विश्वास वाटतो मला की नक्कीच यातून मार्ग काढू. तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेत, त्याला यश येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.